नमस्कार मित्रांनो, ठिपक्यांची रांगोळी या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये शशांक आणि इतर सर्वजण किचनमध्ये असतात. त्यांनी सर्वांनी आता कामाला सुरुवात केलेलीच असते. तेव्हाच अप्पू आता सर्वांसाठी चहा घेऊन येते आणि ड्रामा करत बोलते की चलो चाय ले लो चाय, 10 रुपये में 1 कप चाय. ती माईंकडे येऊन म्हणते की माई चाय ले लो. तेव्हा माई म्हणतात नाही नाही, तुमचा हा चहा तर खूप महाग आहे, मला परवडणार नाही. तेव्हा आता शशांक म्हणतो मिळेल का हा चहा. अप्पू बोलते का नाही, आणि ती येऊन आता शशांकला चहा देत असते. शशांक म्हणतो पैसे ना खात्यावर लिहून ठेवा. अप्पू आता दादांकडे वळते, म्हणते की दादा काका तुम लोगे क्या चाय. तेव्हा दादा सांगतात नाही, चाय तर खूप महाग आहे. तेव्हा अप्पू म्हणते तुम सीनियर लोग भी ना, तुमको कैसे नहीं परवडती है चाय. तेव्हा दादा म्हणतात मी 2 रुपये देईन या चहाचे. अप्पू आता खुश होत तयार होते, दादांना देखील चहा देते. पन्ना सांगते चायवाला ना चीटिंग करता है, हमको भी 2 रुपये में चाय चाहिए. तेव्हा अप्पू म्हणते पन्ना काकू तुमको तो चाय फ्री मिलेगी, क्योंकि ये चाय ही तुमने बनाई है. तेव्हा सर्वजण खूप हसत असतात. तर माई म्हणतात ठीक आहे, तुम्ही सगळे आता चहा घ्या, मी हे सामान ना अडगळीच्या खोलीत नेऊन ठेवते. परंतु अप्पू हट्ट करत म्हणते की माई हलकं फुलकं सामान आहे ना, मग मला नेऊ देत ना. तेव्हा माई तयार होतात. अप्पू आता काही सामान डोक्यावर घेऊनच अडगळीच्या खोलीत येते आणि तिथेच तिला एक छोटीशी लाकडी पेटी दिसते. अप्पू आता त्यावरील धूळ झटकते आणि ती पेटी उघडून पाहते तर त्यात एक खूप छान असा क्राऊन असतो. तो पाहताच अप्पू तर खूपच खुश होते. अप्पू आता तो क्राऊन लगेच डोक्यावर चढवते आणि खुश होत किचनमध्ये येऊन सांगते की माई पन्ना काकू बघा ना मला काय सापडलंय. तेव्हा माई खुश होत म्हणतात वा राणी मुकुट, आणि हा ना अवंतिकाचा आहे, परंतु तुला कुठे सापडला. तेव्हा अप्पू म्हणते अगं मी आता सामान ठेवायला गेलेले ना, तिथे एका स्कूल बॅगमधनं काही वस्तू पडल्या होत्या, तिथेच हा होता. तेव्हा माई खुश होत सांगतात की अगं तुझ्या दादा काकांनी अवंतिकाच्या सगळ्या वस्तूंना अगदी व्यवस्थित सांभाळून ठेवलंय. लहानपणी हा मुकुट घालून ना घरभर फिरत असायची. हा ना यांनी तिच्या नाटकाच्या वेळी आणला होता. तेव्हा अप्पू खुश होत म्हणते की परंतु आता हा मला सापडलाय ना, मग मला झालाय. आणि आता ही अपूर्वा वर्तक कानिटकर या कानिटकर एम्पायरची ना महाराणी आहे असं तोऱ्यानेच सांगते आणि पुढे आदेश देत म्हणते या किचनला लाल रंग देण्यात यावा. तेव्हा शशांक म्हणतो काय, कधी कुठे किचनला लाल रंग पाहिलाय का. तेव्हा अप्पू म्हणते ठीक आहे, महाराणी सुद्धा चुकूच शकते. हे कन्सल्टंट सायंटिस्ट शशांक कानिटकर आहेत ना, ते जो म्हणतील तो रंग द्यावा. आता पन्ना बोलते हे तर चुकीचं आहे, काम तर आम्ही करतो ना किचनमध्ये, मग रंगसुद्धा आमच्याच आवडीचा हवा. अप्पू पुन्हा म्हणते महाराणी पुन्हा एकदा चुकूच शकते, आणि ती आता तिचा हा आदेश मागे घेऊन म्हणते की या घरातील तमाम बायका जो सांगतील ना तो रंग देऊन टाका. तर बाबी आत्या आता हात जोडतच म्हणतात की हे तर चुकीचं आहे, या राजकन्या सारखा सारखा निर्णय मागे घेतात, यांना काही कारभार नीट जमत नाहीये. तेव्हा आता सर्वच जण अप्पूवर हसू लागतात. तर दादा आता पुढे येत म्हणतात की बाकी कसं असतं की राजा बोले आणि दल हले, परंतु इथे प्रजा बोले आणि महाराणी डोले असं झालंय. तेव्हा सर्वजण पुन्हा एकदा खुश होत हसू लागतात. तितक्यात मानसी आता अप्पूकडे तांदूळ घेऊन येते आणि तू काही करत नसशील तर एवढे तांदूळ निवडतेस का. अप्पू आता ते तांदूळ हातात घेतच बोलते वहिनी तू या राजकन्याला तांदूळ निवडायला सांगशील का. तेव्हा माई पुढे येतात आणि म्हणतात की जर तुझ्या राणीपणाला शोभत नसेल तर हरकत नाही, दे इकडे ते तांदूळ मी निवडते. तेव्हा अप्पू म्हणते माई अगं काय ग, माझी आणि वहिनीची गंमत सुरू होती, चल मी निवडते ते तांदूळ. आणि असं बोलतच ती तांदूळ आता ताटातच वर झेलत असते आणि तितक्यात ते ताट तिच्या हातातून निसटतं. जोराचा आवाज होतो, सर्वच जण दचकतात आणि शशांक तिकडे पाहायला जातो आणि तेव्हाच शशांकचा तोल चावून तो खाली पडणारच असतो. अप्पू घाईनेच जाऊन त्याचं स्टूल पकडते तर दादा ते ताट उचलायला खाली वाकलेले असतात आणि त्याच वेळी शशांकच्या हातातील कलरची बादली अगदी जोराने दादांच्या डोक्यात पडते आणि तेव्हा सर्वच जण खूप घाबरून जातात. सर्वांनाच खूप मोठा धक्का बसतो.
तर काही वेळानंतर आता दादा बेशुद्ध असतात. डॉक्टर घरी आलेले असतात. विचारतो काळजीचं काही कारण तर नाही ना? तेव्हा डॉक्टर सांगतात डोक्याला जबर दुखापत झाली आहे, कितपत झाली आहे ते शुद्धीवर आल्यावरच कळेल, परंतु मी आता इंजेक्शन दिलंय, लवकरच ते शुद्धीवर येतील, काळजी करू नका असं बोलून ते जाणारच असतात. आणि तितक्यात दादा खाडकन उठतात आणि ओरडतच तुम्ही सगळे इथे काय करताय असं बोलतात. तर दादा शुद्धीवर आलेले पाहून घरातील सर्वांनाच खूपच आनंद झालेला असतो. डॉक्टर पुन्हा मागे वळून सांगतात की मी म्हणालो होतो ना काळजीचं काही कारण नाहीये, ते आता शुद्धीवर. आणि कसं वाटतंय तुम्हाला असं दादांना विचारतात. दादा चिडूनच म्हणतात कोण तुम्ही, मी नाही ओळखत तुम्हाला. तेव्हा शशांक म्हणतो अहो दादा असं काय करताय, हे डॉक्टर चौधरी आपले फॅमिली डॉक्टर. तर माई म्हणतात हे असं का बोलताय. तेव्हा डॉक्टर सांगतात हे बघा आपण आता MRI काढू आणि लवकर उपचाराला सुरुवात करू, कधी कधी डोक्याला मार लागल्याने हे असं घडतं. आणि ते तिथून निघून जातात. नंतर माई आता रडतच म्हणतात शशांक अरे हे काय नवीन संकट आलंय. तेव्हा शशांक म्हणतो अगं काळजी करू नकोस, आम्ही जातोय त्यांना MRIला घेऊन, चला दादा. तेव्हाच दादा आता भडकतच बोलतात मी कुठेही येणार नाही आणि निघा इथून, व्हा बाहेर. तेव्हा आता सर्वच जण खूप घाबरून जातात आणि लगेच पटकन बाहेर जातात. माई रडतच म्हणतात देवा आता हे काय नवीन संकट. त्यानंतर सर्वच जण ओसरीत जमा झालेले असतात. माई तर खूप रडत असतात. यात त्या माईंना धीर देत म्हणतात काळजी करू नकोस, होईल दादा बरा. तेव्हा माई सांगतात पण त्यांना काय झालंय ते कळतच नाहीये, डॉक्टर तरी काय उपचार करतील. तर शशांक वैतागत म्हणतो हे सगळं ना माझ्यामुळे झालंय. जेव्हा दादा घरीच रंगकाम करूया असं म्हणाले ना तेव्हा मी नकार देऊन माझ्या मतावर ठाम राहायला हवं होतं. जर का घरात पसाराच नसता तर हे सगळं पुढे घडलंच नसतं. आता दादा आजारी आहेत, जे सामान आणलंय ते सुद्धा सगळं वाया जाणार, 2 पैसे वाचवायला गेलो आणि भलतंच होऊन बसलं असं चिडूनच बोलत असतो. तेव्हा पन्ना म्हणते शशांक अरे दादा आजारी आहेत आणि तू हिशोब काय काढतोस. शशांक म्हणतो काकू अगं मी प्रॅक्टिकलच बोलतोय. आता जोपर्यंत दादांना बरं वाटत नाही, आपलं कुणाचंच कामात लक्ष लागणार नाही आणि तोपर्यंत हे सगळं सामान ना वाया जाणार. बघ ना बराचसा रंग आपण ओला करून ठेवलाय, कितीतरी सामान आपण भाड्याने आणून ठेवलंय, आता ते भाडं वाढत राहणार. दादांवर इलाज करायचा की रंगकाम या कात्रीत अडकलोय आपण. तेव्हा माई म्हणतात यांच्यावर उपचार आधी करायला हवेत. तेव्हा शशांक म्हणतो हो माई, परंतु सगळ्यात ना खूप वेळ वाया जाईल आणि जेव्हा दादा बरे होतील ना तेच आपल्याला जाब विचारतील की हे सगळं सामान कसं झालं, कुठे गेलं आणि पैसे काय झाडाला लागतात का. ते ऐकून अप्पू म्हणते खडूस अरे किती इनसेन्सिटिव्ह आहेस तू, असं कसं बोलू शकतो. तुझ्या बोलण्यातून काय वाटतंय माहितीये का, तुझ्या लेखीना दादा काकापेक्षा या सामानालाच जास्त व्हॅल्यू आहे. शशांक म्हणतो तुम्ही माझ्याबद्दल गैरसमज करून घेऊ नका, परंतु आता MRI केल्यानंतर दादांना नक्की काय झालंय, त्यांना कोणती ट्रीटमेंट करायची आहे, त्यावर खर्च काय, या सगळ्याचा विचार करावा लागेल की नाही. त्याचं हे सगळं बोलणं ऐकल्यानंतर पन्ना म्हणते शशांक अरे तू बोलतोय की दादा, हाच प्रश्न पडलाय, म्हातारपणी ना दादांसारखाच वागशील. तेव्हा अप्पू म्हणते अगं म्हातारपणी काय, आत्ताच तसा वागतोय हा, म्हाताराच आहे हा, तू ना ज्युनियर दादा काकाच आहे. तेव्हा बाबी आत्या चिडूनच त्या दोघांना गप्प करतात आणि म्हणतात अरे कुठले वाद कुठे नेताय, काय चाललंय तुमच्या दोघांचं. तेव्हा अप्पू म्हणते मी नाही हा. आणि तितक्यातच आता दादा तिथे येतात आणि ओरडूनच बोलतात अरे काय आरडाओरडा चाललाय, मला त्रास होतोय. आता सर्वच जण खूप घाबरून जातात. तर दादा ओरडूनच म्हणतात सुनबाई. तेव्हा आता अप्पू आणि मानसी काय दादा काका असं म्हणतात. तर आता दादा म्हणतात मी माझ्या सुनबाईशी बोलतोय. ते माईंनाच आता सुनबाई संबोधतात आणि म्हणतात की ही सगळी मंडळी आपल्या वाड्यात काय करत आहेत. तेव्हा माई सांगतात अहो ही सगळी घरातलीच माणसं आहेत, हा शशांक, ही त्याची बायको, ही अमेयची बायको. दादा चिडूनच म्हणतात मी नाही ओळखत कुणाला, या सगळ्यांना वाड्याबाहेर हकलवून दे. तेव्हा आता सर्वच जण खूप घाबरतात. तर आता माई मात्र रडू लागतात. अप्पू म्हणते माई अगो रडतेस काय, ॲटलिस्ट दादा काका तुला तरी ओळखतोय. बाबी आत्या म्हणतात हो माई बोल ना त्याच्याशी. माई आता स्वतःला सावरतात आणि म्हणतात की चहा हवाय का तुम्हाला.
दादा चिडूनच म्हणतात, तुला माहिती नाही का मी चहा पित नाही. संध्याकाळची वेळ आहे, या सगळ्यांना आधी बाहेर घालव. माझ्या अंगावर हे कपडे का आहेत, माझं धोतर आणि बंडी कुठे? तेव्हा आता सर्वजण तर अवाक होत पाहतच राहतात. अप्पू मध्येच म्हणते, अरे दादा काका तू रोज तर हेच कपडे घालतोस ना. दादा चिडूनच म्हणतात, ही उद्धट मुलगी कोण आहे? तेव्हा अप्पू आता ओढणीने चेहरा लपवते. शशांक लगेच म्हणतो, कोणी नाही आणि तुम्ही जाऊन ना खोलीत आराम करा, हवं तर मी सोडतो. दादा आता लगेच आत निघून जातात. सर्वांनाच दादाच्या या अवस्थेबद्दल खूप वाईट वाटत असतं. बायबी आत्या म्हणतात, इतका खमका माणूस पण असा कसा भ्रमिष्ठासारखा वागतोय. अण्णा म्हणते, दादांना काहीही होता कामा नये. तेव्हा शशांक येऊन सांगतो, त्यांना काहीही होणार नाही. मला तर वाटतंय की दादांचा मेमरी लॉस झालाय. ऐकून सर्वच जण अवाक होत. माई म्हणतात, म्हणजे काय? तेव्हा शशांक सांगतो, अगं त्यांना स्मृतिभ्रंश झाला आहे आणि तात्पुरता. मला असं वाटतंय त्यांना लहानपणीच्या सगळ्या गोष्टी आठवत आहे. तेव्हा आता माई खूप घाबरतात. तर बाबी आत्या सांगतात, अगं माई तो तुला तरी ओळखतोय ना. अप्पू विचार करतच म्हणते, खडूस तू काय म्हणालास की दादा काकाला त्याच्या लहानपणीचं कदाचित आठवत असेल, पण जर का असं असतं तर त्याने सर्वात आधी बाबी आत्याला ओळखायला हवं होतं ना, पण तो माईला ओळखतोय. नक्की काय आहे? तेव्हा शशांक म्हणतो, हो तुझ्या बोलण्यातही तथ्य आहे, पण जाऊ देत, मी ना लवकरात लवकर एखाद्या न्यूरोलॉजिस्टची अपॉइंटमेंट घेतो आणि काय ते ठरवूया. तर माई म्हणतात, त्यांना भूक लागली असेल, पण यांच्याशी बोलायचं म्हणजे भीतीच वाटते. तेव्हा शशांक म्हणतो, तू पानं वाढायला घे, मी दादांना बोलवायचं कसं ते बघतो. आता काही वेळातच शशांकने दादांना खाली बोलावलेलं असतं. मध्ये एक छोटासा टेबल लावलेला असतो. माई त्यांना ताट वाढतात आणि म्हणतात की तुमच्या आवडीची दोडक्याची भाजी केली आहे. तर दादा आता चिडूनच माईंना म्हणतात, सुनबाई इतक्या वर्षात तुला माहिती नाहीये का मला दोडक्याची भाजी आवडत नाही ते? तेव्हा माई आणि पन्ना तर अवाक होत पाहतच राहतात. तर पुढील भागात आता माई सर्वांना सांगतात, अण्णा जेव्हा बाजारहाटाला जायचे ना तेव्हा 100 रुपयातला 1 रुपयाही मागे आणायचे नाही. तेव्हा शशांक विचार करत म्हणतो, पण दादा काका त्यांच्या वडिलांसारखं का वागताय? अप्पू म्हणते, मी सांगते ना तुम्हाला, दादा काकाच्या अंगात ना अण्णांचं भूत शिरलंय.